अध्यक्ष महोदय, माझ्या चिंचवड मतदारसंघामध्ये काळेवाडी या ठिकाणी सह्याद्री सोसायटीच्या बिल्डिंगमध्ये विक्रांत वाईन आणि यांनी नियमबाह्य पद्धतीने म्हणजे त्या बिल्डिंगला कंप्लेशन नसताना सुद्धा या बिल्डिंगमध्ये वाईन शॉप चालू आहे। त्याचप्रमाणे अपूर्ण कागदपत्राच्या आधारे या वाईन शॉपला मान्यता मिळालेली आहे। तर माझं मंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना स्पेसिफिक प्रश्न आहेत की या अपूर्ण कागदपत्राच्या आधारे विक्रांत वाईनला ही जी काही लायसन्स देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार का आणि महापालिकेच्या या अधिकाऱ्यांनी ज्यांनी इथे विदाऊट ओसी म्हणजे कंप्लेशन सर्टिफिकेट न घेता तिथे दुकान चालू करायला परवानगी दिली त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का। त्याचप्रमाणे 4 डिसेंबर 2025च्या सुनावणीमध्ये सदर FL2 लायसन्स रद्द करण्याबाबत काय निर्णय झाला। आणि तिसरं दादांनी उत्तर दिलंय की हे बजाज FL2 हे पण दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करेपर्यंत त्याचं लायसन्स हे रद्द करण्यात येईल। परंतु दादा असे बराच वेळा होतं की आपण स्थलांतरित केल्यानंतर सुद्धा की त्या दुकानांच्या आजूबाजूला किंवा आत्ता ज्या दुकानांचे त्रास होतात तशाच पद्धतीचे स्थलांतरित झाल्यानंतर सुद्धा त्रास होतात। तर याबाबत आपण काही धोरणात्मक किंवा कडक कारवाई करणार आहात का। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य शंकरराव जगतापांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याला अनुसरून आम्ही एक निर्णय घेतो। महाराष्ट्रातच FL2 आणि CL3 हे विदेशी किरकोळ विक्री केंद्र आणि देशी दारू विक्री केंद्र या दोन्ही दुकानांच्या बाबतीत स्थलांतरासाठी नोंदणीकृत सोसायटीची NOC इथून पुढे घेणं बंधनकारक राहील। म्हणजे मग हा प्रश्न निकाली निघेल। कुठेही जर त्यांना दुकान काढायचं असेल ते सोसायटीत असेल तर सोसायटीची NOC असल्याशिवाय आम्ही त्यांना तिथं परवानगी देणार नाही। अशा पद्धतीने FL2 आणि CL3च्या बद्दलचा निर्णय आज या प्रश्नाला उत्तर देत असताना राज्याकरताच आम्ही तो लागू करू। दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, त्यांनी जे काही सांगितलेलं ही मॅटर ही दोन्ही दुकानं आम्ही त्याच्यामध्ये सस्पेंड केलेली आहेत, पण त्याच्यातला एक जण कोर्टामध्ये गेलाय। माननीय उच्च न्यायालय मुंबईमध्ये रिट याचिका त्यांनी दाखल केली 8 डिसेंबरला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सक्षम म्हणजे कोर्टाने असा आदेश दिलाय सक्षम प्राधिकरणास